गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। परमेश्वरी अवतार पुरुष साधू संत हे मानवी देहरूपाने आपल्यात वावरत असतात, पण प्रत्यक्षात ते देहातीत असतात. देह काळ परत्वे साधू संतांना भिन्न भिन्न कार्य करावी लागतात, परंतु भिन्न कार्य भिन्न कर्म असली तरी त्यांच्या आंतरिक अवस्थेत भिन्नत्व नसते. एकच एक तत्व असते आणि ते म्हणजे गुरुतत्व होय. आपणास ज्ञात आहे की 3 महान कार्ये 3 महाशक्ती करतात: जन्म देणारी, पालन करणारी आणि संहार करणारी. या 3 महाशक्तींचे तत्व गुरुतत्व श्री दत्तात्रेयाच्या रूपाने आपणास परिचित आहे. या सद्गुरूचे वर्णन गुरुगीतेतील वरील श्लोकात करून त्यांना वंदन केले आहे. तेच गुरुतत्व असलेल्या परमपूज्य परमसद्गुरू योगीराज श्री अण्णाबाबांना स्मरण करून त्यांना वंदन करूया. आज दुग्ध शर्करा योग आहे. परमपूज्य श्री अण्णाबाबांचा जन्मदिन सोहळा आणि आषाढी एकादशी असा अवर्णनीय संगमाचा दिवस आहे. पांडुरंग हे श्री अण्णाबाबांचे लाडके दैवत. भक्तगण श्री अण्णाबाबांना पांडुरंगाचे अवतारच समजत. भक्तांच्या आग्रहामुळे प्रेमामुळे श्री अण्णाबाबांनी पुण्याला आषाढी एकादशीचा उत्सव सुरू केला. या सोहळ्यात बाबा आपल्या भक्तांवर आनंदाची चैतन्याची खैरात करीत असत. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातून पंढरपूरला भागवत धर्माचे वारकरी पंथाचे वारकरी दिंड्या घेऊन नाचत नामघोषात तल्लीन होतात. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील अध्यात्म मराठीत आणून भागवत धर्माचा हा मार्ग सर्वसामान्य माणसास दाखविला. हा साधा सोपा मार्ग भक्ती मार्गच होय. सर्वसाधारण माणसाच्या डोक्यावरून अध्यात्मातील आत्मा, परमात्मा, मोक्ष, ब्रह्म, माया, मुक्ती हे शब्द डोक्यावरून जातात. पण नामाच्या जल्लोषात चंद्रभागेत बुडी मारून डोक्यावरून पाणी गेल्याने त्याचे जीवन कृतार्थ झाल्याचे समाधान मिळते. कारण साक्षीला पांडुरंग असतो व साथीला नाम असते. भगवंताच्या सद्गुरूच्या नामामध्ये त्याचे स्मरण साठविलेले असते. सद्गुरूचे भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भक्ती उगम पावते. भक्ती म्हणजे भगवंतावरील सद्गुरूवरील उत्कट प्रेम. सद्गुरूवरील उत्कट प्रेम हे एक उत्तम रसायन आहे. त्यात एक मोठी शक्ती आहे. ही शक्ती आपल्या मनोकामना पूर्णत्वास घेऊन जाते. हे प्राप्त होण्यासाठी आपण आजपासून सद्गुरूंचे श्रद्धायुक्त नाम घेऊया. नामघोषात, भजनात, दर्शनात दंग होऊन आनंदाच्या कारंजात न्हाऊन निघूया. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे
उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले ऐसी चंद्रभागा ऐसा भीमतीर ऐसी चंद्रभागा ऐसा भीमतीर ऐसी चंद्रभागा हो ऐसी चंद्रभागा 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 ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर ऐसा विटेबारा देवा कोठे ऐसा विटेबारा देवा कोठे देवा कोठे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले ऐसे संत जाना ऐसे हरिदास ऐसे संत जाना ऐसे हरिदास ऐसे संत जाना ऐसे संत जाना ऐसे हरिदास ऐसा नाम घोष 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 सांगा कोठे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले तुका म्हणे आम्हा अनाथा करणे तुका म्हणे आम्हा अनाथा करणे तुका म्हणे आम्हा तुका म्हणे आम्हा अनाथा करणे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। परमेश्वरी अवतार पुरुष साधू संत हे मानवी देहरूपाने आपल्यात वावरत असतात, पण प्रत्यक्षात ते देहातीत असतात. देह काळ परत्वे साधू संतांना भिन्न भिन्न कार्य करावी लागतात, परंतु भिन्न कार्य भिन्न कर्म असली तरी त्यांच्या आंतरिक अवस्थेत भिन्नत्व नसते. एकच एक तत्व असते आणि ते म्हणजे गुरुतत्व होय. आपणास ज्ञात आहे की 3 महान कार्ये 3 महाशक्ती करतात: जन्म देणारी, पालन करणारी आणि संहार करणारी. या 3 महाशक्तींचे तत्व गुरुतत्व श्री दत्तात्रेयाच्या रूपाने आपणास परिचित आहे. या सद्गुरूचे वर्णन गुरुगीतेतील वरील श्लोकात करून त्यांना वंदन केले आहे. तेच गुरुतत्व असलेल्या परमपूज्य परम सद्गुरू योगीराज श्री अण्णाबाबांना स्मरण करून त्यांना वंदन करूया. आज दुग्ध शर्करा योग आहे. परमपूज्य श्री अण्णाबाबांचा जन्मदिन सोहळा आणि आषाढी एकादशी असा अवर्णनीय संगमाचा दिवस आहे. पांडुरंग हे श्री अण्णाबाबांचे लाडके दैवत. भक्तगण श्री अण्णाबाबांना पांडुरंगाचे अवतारच समजत. भक्तांच्या आग्रहामुळे प्रेमामुळे श्री अण्णाबाबांनी पुण्याला आषाढी एकादशीचा उत्सव सुरू केला. या सोहळ्यात बाबा आपल्या भक्तांवर आनंदाची चैतन्याची खैरात करीत असत. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातून पंढरपूरला भागवत धर्माचे वारकरी पंथाचे वारकरी दिंड्या घेऊन नाचत नामघोषात तल्लीन होतात. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील अध्यात्म मराठीत आणून भागवत धर्माचा हा मार्ग सर्वसामान्य माणसास दाखविला. हा साधा सोपा मार्ग भक्तिमार्गच होय. सर्वसाधारण माणसाच्या डोक्यावरून अध्यात्मातील आत्मा, परमात्मा, मोक्ष, ब्रह्म, माया, मुक्ती हे शब्द डोक्यावरून जातात. पण नामाच्या जल्लोषात चंद्रभागेत बुडी मारून डोक्यावरून पाणी गेल्याने त्याचे जीवन कृतार्थ झाल्याचे समाधान मिळते. कारण साक्षीला पांडुरंग असतो व साथीला नाम असते. भगवंताच्या सद्गुरूच्या नामामध्ये त्याचे स्मरण साठविलेले असते. सद्गुरूचे भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भक्ती उगम पावते. भक्ती म्हणजे भगवंतावरील सद्गुरूवरील उत्कट प्रेम. सद्गुरूवरील उत्कट प्रेम हे एक उत्तम रसायन आहे. त्यात एक मोठी शक्ती आहे. ही शक्ती आपल्या मनोकामना पूर्णत्वास घेऊन जाते. हे प्राप्त होण्यासाठी आपण आजपासून सद्गुरूंचे श्रद्धायुक्त नाम घेऊया. नामघोषात, भजनात, दर्शनात दंग होऊन आनंदाच्या कारंजात नाहून निघूया. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले.
ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसी चंद्रभागा हो, ऐसी चंद्रभागा, 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 ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमा तीर, ऐसा विटेबारा देवा कोठे, ऐसा विटेबारा देवा कोठे, देवा कोठे, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले. ऐसे संत जाना ऐसे हरिदास, ऐसे संत जाना ऐसे हरिदास, ऐसे संत जाना ऐसे संत जाना ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष, 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 सांगा कोठे, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले. तुका म्हणे आम्हा अनाथा करणे, तुका म्हणे आम्हा अनाथा करणे, तुका म्हणे आम्हा तुका म्हणे आम्हा अनाथा करणे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, केली देवे, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले.